मी आता स्वयंभू मुक्तेश्वर महादेव मंदिराकडे आक्षाला आहे। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान 500 वर्ष जुनं स्वयंभू मंदिर आणि नुसतं आक्षाचं नाही किंवा एरंगळ, भाटी, मड, मारवेचं नाही, तर मालाडच्या बाहेरच्या सर्व लोकांचं श्रद्धेचं प्रतीक असलेलं मंदिर आहे आणि एवढी वर्ष सर्वांनी आमच्या गावकऱ्यांनी जतन केलेलं आहे। म्हणजे आजकाल ह्या टाईपची मंदिरं कोकणाच्या धाटणीवर ठेवलेली मंदिरं मिळणं कठीण आहे आणि अशा मंदिरामधले नंदीला ज्या नंदीच्या परवानगीने भाविक महादेवाच्या दर्शनाला जातात त्या नंदीचं मूर्तीचं विभंजन झालंय ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे। आणि ही दगडाची मूर्ती आहे ही ज्या चबुतऱ्यावर आहे त्या चबुतऱ्यावरला हलवली आहे अशा पद्धतीचं भासतंय आणि भासतंय नक्कीच आहे। आणि त्यांचा कान, बॅकचा पोर्शन ज्या पद्धतीने तोडलाय आपल्या सर्वांच्या श्रद्धेला मोठा धोका पोहोचलाय। म्हणजे हिंदुत्व हे देशाचं मूळ आहे आणि आमच्या सर्वांचा अभिमानाचा मुद्दा आहे हे मुक्तेश्वर महादेव मंदिर आणि आमच्या श्रद्धास्थानाला धोका पोहोचला असं मला वाटतंय। काल 7:30च्या किंवा 4 ते 7:30च्या मध्ये घटना घडली। मला नंतर कळल्यानंतर मी प्रल्हाद भाऊंना फोन केला। मी स्वतः पोलीस स्टेशनला 3-2:30 पर्यंत होतो। आम्ही एफआयआर कंप्लीट केला। काल पोलिसांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। काल सिनियर इन्स्पेक्टर आले, मग एसीपी पण आले, डीसीपी पण आले। येणाऱ्या दिवसामध्ये जे माणुसकीला ज्याचा अपमान करणारं आणि आमच्या श्रद्धास्थानाला ठेस पोचणारा हे गैरकृत्य ज्याने कोणी केलं आहे त्याला दंडित व्हायलाच लागेल आणि कठोरातला कठोर दंडित व्हायला लागेल। कारण ह्याच्यामध्ये हे जाणून बुजून झालेलं दिसतंय। हिंदुत्वाशी अशा पद्धतीने खेळ करणं हे आम्ही हिंदू कोणीही सहन करणार नाही। आणि हा विषय फार आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे। पोलिसांनी आज 6 टीम केलेल्या आहेत। माझा सकाळी डीसीपीशी 2-3दा बोलणं झालं तर 3 टीम, लोकल पोलीस स्टेशनच्या 3 टीम, बाहेरचे पोलीस आणून त्यांनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलंय। आम्ही आजचा दिवस त्यांना देतोय, वाट बघतोय ते काय करतात। जर याच्यामध्ये आणि मी आपल्या गावकऱ्यांना पण विनंती करेन की पोलीस आपलं काम करतील पण आपल्यापैकी कोणाला काही इन्फॉर्मेशन असतील तर त्या जरूर द्या जेणेकरून मूळ गुन्हेगारापर्यंत जाणं सोपं होईल। तुम्हाला वाटत असेल एखादं हे नक्की काय जरी कळत नाही तरीही सांगा आणि पोलिसांना पण मी सांगून ठेवतो येणाऱ्या आजचा दिवस आम्ही तुम्हाला देतोय। या दिवसामध्ये तुम्ही ह्याच्यामधनं तड काढा नाहीतर या विषयावर एक तीव्र आंदोलन आम्ही सर्व हिंदुत्ववादी मंडळी या संदर्भात घेऊ। आमच्या देवदेवतांचे अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही। ह्याच्यामध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही आणि गावकऱ्यांना मी विनंती करेन आम्ही तुमच्याबरोबर पूर्ण ताकदीने आहोत। तुम्ही आपला एक व्यक्ती समजू नका, तुमचं मंदिर नाही, हे सर्व हिंदू समाजाचं मंदिर आहे, आपल्या सर्वांचं मंदिर आहे। इथे आतमध्ये सीसीटीव्ही नाहीये तसं काल मला कळलं। त्यानंतर काल रात्रीच आपण फोन केला आणि सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केली आहे। सीसीटीव्हीवाल्याचं बोलणं ठाकूर साहेबांशी झालेलं आहे, ऑलमोस्ट येतोय। आतमध्ये सीसीटीव्ही आपण इमिजिएटली लावून घेऊ म्हणजे पुढे असं काय झालं म्हणजे असं होत नाही कधी, पण आपल्या सेफ्टीसाठी आपण करून घेऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणखी काही गोष्टी लागल्या तर त्या पण आपण करू। पण आपल्यापैकी सर्वांना विनंती आहे थोडंसं आपल्या रोजची गोष्टी सोडून आपली दिवाळी ज्या माणसाने खराब केली आणि आपल्या देवाचा अपमान केला त्याची माहिती घेण्यासाठी थोडंसं बाहेर जा, माहिती काढा आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचवा। आपण गुन्हेगाराला दंडित केल्याशिवाय शांत बसणार